नमस्कार मित्रांनो, संगमेश्वरच्या या शृंखलेमध्ये आपण संगमेश्वर देवरुख परिसरातील काही प्रेक्षणीय स्थळे, गड आणि मंदिरे पाहणार आहोत. नमस्कार मित्रांनो, तर आज देवरुख मधला आमचा दुसरा दिवस आहे. तर आता आम्ही चाललो इथून मार्लेश्वर मंदिराजवळ. तर तिकडचं मंदिर आणि आजूबाजूचा परिसर वगैरे आपण बघूया. चला तर मग तुम्ही माझ्यासोबत आजच्या या भटकंतीमध्ये खूप मजा येणार आहे आपल्याला. मार्लेश्वरला जाण्यासाठी एसटी बसेसची सुविधा आहे. देवरुखवरून श्रावणात दर सोमवारी 3 ते 4 बस असतात. रत्नागिरी अथवा मुंबईहून येताना देवरुख हातीव मार्गे सुमारे 18 किलोमीटर अंतरावर मारळ हे गाव आहे. तर कोल्हापूरहून येताना अंबाघाट, कळकदरा येथून खडीकोलवर मार्गे मार्लेश्वर सुमारे 20 किलोमीटर अंतरावर आहे. उंच डोंगरावर असलेले हे स्थान हिरव्यागार वनराईने नटलेले आहे. पर्वताच्या पायथ्यापर्यंत वाहन जाते आणि तेथून 1 किलोमीटरचा चढ चढून साधारणपणे 550 पायऱ्या चढून आपण मंदिरापर्यंत पोहोचतो. पाऊस झाला आहे, त्यामुळे सर्व रस्ता आणि वातावरण एकदम मस्त आणि सुंदर झालेलं आहे. आंबा घाटाच्या पायथ्याशी सह्याद्रीच्या कुशीत वसलेला देवरुख परिसर नितांत रमणीय आहे. टिकलेश्वर, भवानीगड, महिमतगड, कुंडी घाटाचा जुना व्यापारी मार्ग अशी अनेक ऐतिहासिक स्थळे या परिसरात विखुरलेली आहेत. मारळ गावचा मार्लेश्वर हे सुंदर आणि निसर्गरम्य ठिकाण सुद्धा इथेच वसलेले आहे. मार्लेश्वर म्हटले की तिथला प्रचंड धबधबा, गुहेतला महादेव आणि गुहेत असणारे नागसापांचे अस्तित्व या गोष्टी समोर येतातच. परंतु मार्लेश्वरशी निगडीत असलेल्या काही दंतकथा आणि काही ऐतिहासिक कथा यामुळे या ठिकाणाचे महत्त्व जास्तच उठून दिसते. कोकणी माणसाचे आणि सण उत्सवांचे एक अतूट नाते आहे. शिमगा आणि गौरी गणपती हे 2 सण म्हणजे कोकणीवासियांचे जीव की प्राण असतात. कितीही दूरवर असला तरी कोकणी माणूस वेळात वेळ काढून या 2 सणांना हटकून आपल्या गावी येतोच येतो. पण एकूणच कोकणी माणूस हा उत्सवप्रिय आहे. सण साजरा करायला त्याला कुठेही निमित्त पुरते. मकर संक्रांत आणि मार्लेश्वर यांचा सुद्धा असंच अतूट नाता आहे. 14 जानेवारी म्हणजे संक्रांत, हा मार्लेश्वराचा उत्सवाचा दिवस. साखरप्याच्या गिरजा देवीशी मार्लेश्वराचा विवाह संक्रांतीच्या दिवशी होतो. या दिवशी वेगवेगळ्या गावातून देवदेवतांच्या पालख्या येतात. जवळच असलेल्या अंगवली गावात मार्लेश्वर प्रथम प्रकट झाला, म्हणून या गावातील मार्लेश्वर मंदिरातून देवासाठी चांदीचा मुकुट येथे आणला जातो. या सोहळ्याच्या निमित्ताने लाखो भाविक येथे दर्शनाला येतात. तर इथे लाईनीमध्ये आपल्याला नाश्त्याची आणि जेवणाची वगैरे सगळी सोय होते. तर सकाळी काही खाल्लं नाही आम्ही, तर आता नाश्ता वगैरे करून मंदिराचं दर्शन घेऊ. भजी खायला बसलो आहोत आम्ही. तर नाश्ता करून आता मी निघालो देवाचं दर्शन घ्यायला. तर मंदिराकडे जायला पायरी मार्ग आहे. आजूबाजूला प्रसादाचे दुकान आहेत. कोण प्रसाद? हां प्रसाद कोण?
आपल्या भारतवर्षात कुठलेही देवस्थान असले की त्याच्याशी अत्यंत सुंदर अशा लोककथा निगडीत असतात. मार्लेश्वर देखील त्याला अपवाद नाही. याची एक सुंदर दंतकथा पंचक्रोशीत सांगितली जाते. ती अशी की शिलारवंशीय राजवटीला उतरती काळ लागली. पैसा आणि जहागिरीच्या लोभापायी लोक नाती विसरले आणि एकमेकांचा जीव घेऊ लागले. श्री मार्लेश्वराला हे सगळे असह्य झाले. देव देवळातून बाहेर पडला आणि दराकापारे हिंडू लागला. शांत निवंत स्थळ शोधू लागला. देव अंधारात राणेवणी तुडवीत होता. गावाबाहेर एका झोपडीत शिवाचे नामस्मरण करीत आयुष्य जगणाऱ्या एका भक्ताने अंधारातून वाट तुडवणाऱ्या देवाला दिवटी घेऊन वाट दाखवली. मुखी शिवनाम घेत जाणाऱ्या त्या भक्ताला देवाने मार्लेश्वराच्या गुहेशी आल्यावर निरोप दिला. दुसऱ्या दिवशी देव देवळातून गायब झाल्याचा बोबाटा झाला. आपण गावकऱ्यांच्या दुचाराला कंटाळून देऊळ सोडून डोंगरात राहिलो आहोत असा दृष्टांत पुजाऱ्याला झाला. लोकांनी बराच शोध घेऊनही देव सापडला नाही. पुढे गावावर रोगराई, जुलमी आक्रमणे अशी अनेक संकटे कोसळली. नंतर काही काळाने सावंत साळुंके घराण्यातील काही मंडळींनी गावातील सगळ्या जाती जमातीच्या लोकांना एकत्र करून परक्या आक्रमकांना लढाई करून हुसकावून लावले. सर्व लोकांनी आपापल्या परीने उत्तम आचरण करून गावाला वैभवाचे दिवस आणले. अंगावली महिमतगडच्या परिसरात ज्या स्थानी हे युद्धकांड घडलं आणि शत्रूला कंठस्थान घातलं ती जागा मारल या नावाने विख्यात झाली. मंदिराचा गाभारा हा गुहा स्वरूपाचा असून त्याला 3.5 फुटी प्रवेशद्वार आहे. या मुख्य प्रवेशद्वारा शेजारीच छोटीशी देवळी आहे. या देवळीतील गणेश मूर्तीचे प्रथम दर्शन घेऊन भाविक मार्लेश्वराचे दर्शन घेतात अशी प्रथा आहे. गुहेत प्रवेश केल्यावर एक मार्लेश्वराची आणि दुसरी मल्लिकार्जुनाची अशा 2 स्वयंभू शिवपिंडीचे दर्शन भाविकांना होते. मल्लिकार्जुन आणि मार्लेश्वर हे दोघं भाव असून मल्लिकार्जुन हा मोठा भाऊ असल्याचे मानले जाते. या काळोख्या गुहेत शंकराच्या पिंडी पुढे लावलेल्या समई आणि निरंजनाचा मंद उजेड असतो. विशेष म्हणजे या गुहेत इतर कोणताही दिवा लावण्यास सक्त मनाई आहे. मार्लेश्वर गुहेपासून धबधब्याकडे जाणाऱ्या मार्गावर काही पायऱ्या उतरून गेल्यावर उजव्या हाताला श्री वेताळाचे छोटेसे देऊळ आहे. तिन्ही बाजूंनी उंच डोंगरांनी वेढलेल्या या स्थानाचे आकर्षण म्हणजे 200 फूट उंचीवरून पडणारा धारेश्वर धबधबा. सह्याद्रीच्या कड्यावरून कोसळणारा हा धबधबा पुढे पाव नदी म्हणून वाहू लागतो. माघ महिन्यात या धबधब्याखाली आंघोळ करणे हे खूप पवित्र समजले जाते. पावसाळ्यात आजूबाजूला अनेक छोटे छोटे धबधबे कोसळत असल्याचे मनोहारी दृश्य येथील सह्याद्रीच्या कडेकपारातून पाहायला मिळते. येथे जवळजवळ 12ही महिने पाणी असतं. श्रावणात या हिरव्यागार डोंगरातून पडणाऱ्या धबधब्याचा आनंद घेण्यासाठी असंख्य पर्यटक येत असतात. इसवी सन 1800च्या सुमारात अंगावलीचे सरदार अनेरा साळुंके शिकारीला गेले असता श्वापदाचा पाठलाग करत करत घनदाट अरण्यात गेले. एका लहान गुहेच्या तोंडातून ते श्वापद आत गेलेले त्यांनी पाहिले. तिथली माती बाजूला करून ते आत जातात तर त्यांना श्री महादेवाच्या पिंडीचे दर्शन झाले. साळुंके सरदारांना जाणवले की आज तो श्री मार्लेश्वर. तो दिवस होता मकर संक्रांतीचा. महादेवाच्या पुनर्भेटीचा हा सोहळा मकर संक्रांतीला पंचक्रोशीतील भाविक मोठ्या उत्सवात साजरा करतात. निसर्गाच्या ऐन कुशीत वसलेले हे स्थान मोठे रमणीय आहे. गुहेपाशी आल्यावर आजूबाजूचा नजारा पाहून थकवा निघून जातो. बाजूचे जंगल हे साग, फणस, ऐनाच्या वृक्षांनी बहरलेले आहेत. जागा सुंदर गहन, तेथे सुखावले मन, तेथे जावया संतोष वाटतसे. या समर्थ रामदासांच्या वाक्याचा पुरेपूर अनुभव मार्लेश्वरला आल्यावर घेता येतो.
निसर्गरम्य परिसर, समोरचा कोसळणारा जलप्रपात, आसपासची वनराई आणि गूढ शांतता यांनी वेढलेला मार्लेश्वर परिसर मनात खूप काळ रेंगाळत राहतो. तर मित्रांनो, आता परतीचा प्रवास सुरू झाला आहे. मार्लेश्वराची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा. आवडली असेल तर शेअरही करा. धन्यवाद.